सभापती महोदय, अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे परब साहेब आपलं लक्ष असू द्या. मी निवेदन या ठिकाणी करतोय, जास्त पण नका ठेवू. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एक संघ मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम व सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करले, असंख्य जायबंदी झाले, सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणे भाग पडले. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरी पुढील पिढीपर्यंत तो पोहोचवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे. या चळवळीचे महत्त्व तरुण पिढींना झाले पाहिजे. या हेतूने ज्येष्ठ पत्रकार श्री कुमार कदम यांनी त्यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा हा महत्त्वाचा दस्तऐवज शासनाने जतन करावा अशी विनंती केली होती. शासनाने ती मान्य करून शासनाच्या याबाबतच्या समितीमार्फत त्याचे परीक्षण व मूल्यांकन करून सांस्कृतिक कार्य विभागाने हा ठेवा आपल्या संग्रहात घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्री कुमार कदम यांच्या पदरमोड करून अतिशय मेहनतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दुर्मिळ ठेवा आपल्या संग्रहित जतन केला होता. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील भाई 150 दुर्मिळ छायाचित्रे व त्यामध्ये भाग घेतलेले नेते, पत्रकार व कार्यकर्त्यांच्या मुलाखती उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे असलेल्या मुलाखतीपैकी 35 एवढी असून त्याच्यामध्ये सुमारे 1258 मिनिटे एवढा दस्तावेज आणि मुलाखती आपल्याला मिळालेल्या आहेत. यामध्ये मधु शेट्टे, दिनू रणदिवे, शिरीष पै, श्रीमती अहिल्याताई रांगणेकर, बाबा आढाव, भाई वैद्य, शाहीर लीलाधर हेगडे, ND पाटील, नारायण आठवले, बाळकृष्ण बाळ देशपांडे, कमल भागवत, श्रीमती हौसाबाई भागवनराव पाटील, मालिनी तुळपुळे, मृणाल केशव गोरे, डॉक्टर बाबूसाहेब काळदाते, आचार्य शांताराम गरुड, दत्ताजी तामाणे, मोहन धारिया, गणेश प्रभाकर प्रधान, प्रभाकर काशीनाथ कुंटे, नागनाथ अण्णा रामचंद्र नायकवडी, कॉम्रेड यशवंत चव्हाण, मधु जोशी, मधुकर पागे, बापूसाहेब पुजारी, बबनराव क्षीरसागर, रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी, गजानन हुद्दार, वसंतराव रंगनाथ होशिंग, ॲडव्होकेट राम महादेव आप, परशुराम नंदिहळ्ळी, कॉम्रेड कृष्णा मेणसे, अशोक याळगी, वसंतराव पाटील, नारायणराव तरळे व शाहीर लीलाधर हेगडे अशा अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखतीचा समावेश आहे. तसेच 2 वुमन्स रिपोर्ट मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक उभारणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतर पत्रव्यवहार आदी दस्तावेज समावेश आहे. हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास, लढ्यातील प्रसंग, त्याचे ऐकताना वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात भाग घेतलेल्या या व्यक्तीपैकी आज बऱ्याचशा व्यक्ती हयात नाहीत. त्यामुळे त्या मुलाखतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यास्तव सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयातर्फे श्री कुमार कदम यांच्याकडील दुर्मिळ दस्तावेज, ऐतिहासिक दस्तावेज याचा योग्य सन्मान होईल असा योग्य मोबदला देऊन शासनाने आपल्या संग्रहित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्री कुमार कदम यांची शासनाची विनंती मान्य करून हा बहुमोल ठेवा शासनास देण्यास तयारी दर्शवली आहे. त्यांचे आभार. असे ऐतिहासिक व दुर्मिळ दस्तावेज देशभरातील ज्या अभ्यासकांकडे संग्रहित असलेल्या अशासकीय संस्था, शासन व्यवस्था, व्यक्ती यांच्याकडे असल्यास त्यांचेही आम्ही स्वागत करू. तेही आपण दस्तावेज गोळा करण्याची तयारी शासनाने दर्शवली आहे. भविष्यातही असेच दस्तावेज मिळण्याचे काम शासन कटिबद्ध राहील. सांस्कृतिक कार्य विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे संशोधक, विद्यार्थी, सामान्य नागरिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माहितीचे एक नवीन दालन उपलब्ध होणार आहे. धन्यवाद.